नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत। पाचवा प्रश्न आहे, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक वर्थ ₹6,000 अँड sold to a customer for ₹10,000. What are the amounts of CGST and SGST shown in the tax invoice issued? एकदम हा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी केलेले आहेत, 6,000 रुपयाचा जे काही ब्युटी प्रोडक्ट्स असतील, कॉस्मेटिक्स असतील ते खरेदी केलेले आहेत आणि खरेदी करताना 18% GST दिलेला आहे, 18%। लक्षात घ्या, 18% ऑन ₹6,000 हा दिलेला आहे। ओके, म्हणजे इथं काय झालं, तुमचा इनपुट झाला, बरोबर आहे का? खरेदी करताना दिलेला GST लक्षात ठेवायचा आहे। माल खरेदी करताना, वस्तू खरेदी करताना दिलेला GST इनपुट टॅक्स, आणि तोच माल विकताना कलेक्ट केलेला घेतलेला GST म्हणजेच त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स। ओके, इनपुट आणि आउटपुट। आता हे जे कॉस्मेटिक्स खरेदी केलेले आहेत 6,000 रुपयाचे, त्याच्यावर 18% दिलेला आहे, म्हणजे तो झाला इनपुट। आउटपुट काय, तर तोच माल बघा काय म्हटलेला आहे, and sold to a customer for ₹10,000. what are the amount of CGST and SGST? म्हणजे दोन्ही ठिकाणी 18% ऑन ₹10,000, संपला विषय। हा झाला त्यांचा इनपुट टॅक्स, आणखीन हा झाला आउटपुट टॅक्स। ओके, इनपुट टॅक्स किती रुपयेवर, 6,000 रुपयेवर, आणि आउटपुट टॅक्स माल विकलेला आहे 10,000 रुपयाला, तर 10,000 रुपये 18% हे दोघांच्या मध्ये कॉमन आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला 18% 18% GST पेएबल आहे। ओके, हे लक्षात आलेलं आहे। सोडवायला सुरू करू आपण। मेसर्स ब्युटी प्रोडक्ट परचेसेस आहे ना, म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, पेड म्हणूया, पेड 18% इनपुट टॅक्स, बरोबर आहे का? पहिलंच वाक्य दिलेलं आहे, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक, 18% GST ऑन कॉस्मेटिक्स। ओके, ऑन कॉस्मेटिक्स म्हणजे पेड म्हणजे काय, तर इनपुट टॅक्स, अँड देअरफॉर इनपुट टॅक्स paid by Messrs Beauty Product. Input tax paid by Messrs Beauty Products, that is 18% on ₹6,000 6,000 रुपयेवर त्यांनी काय केलेलं आहे, 18% हा इनपुट टॅक्स दिलेला आहे, आणि म्हणून इनपुट टॅक्स इज इक्वल टू ₹6,000 इंटू 18/100 इज इक्वल टू 0 ला 0, या 0 ला हा 0, म्हणजे काय आला बघा इथं 1800 आणि 108, बरोबर आहे का? 18चा पाठ पाहिजे, किंवा 6 न 18 गुणा 8 संग 48, 4 6 1 6 आणि 4 10, शून्याला 0,
म्हणजे 1080 रुपये त्यांचा हा इनपुट टॅक्स आला. दॅट इज ITC पेड बाय ब्युटी प्रोडक्ट is rupees 1080 ITC input tax. Therefore output tax is equal to, आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचा आहे तर त्यांनी तोच माल 10,000 रुपयाला विकलेला आहे कस्टमरला, ग्राहकाला. ओके, आणि मग आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 10,000 इंटू 18%, 18/100, 0000 इज इक्वल टू रुपीज 1800. बरोबर आहे का? 100 गुणिले 18. ठीक आहे. आणि त्यानंतर टोटल GST पेड बाय ब्युटी प्रोडक्ट इज इक्वल टू, इथं लिहितो, इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू, आउटपुट किती आहे हो? 1800 मायनस 1080 इज इक्वल टू. बरोबर आहे का? म्हणजे याचं किती आलं? रुपीज 720. टोटल GST पेड बाय ब्युटी प्रोडक्ट्स रुपीज 720 अँड दॅट इज CGST इज इक्वल टू, CGST म्हणजे काय असतं? याच्यापेक्षा अर्धा, म्हणजे 1/2 इंटू 720 इज इक्वल टू रुपीज 2×6=12 म्हणजे 360 रुपये. ओके, याच्या निम्मा CGST. आणि SGST किती असेल हो? SGST इज इक्वल टू रुपीज 360, अर्धा अर्धा असतो. बरोबर आहे का? आणि अशा पद्धतीनं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात आहे. प्रश्न मोठा आहे, प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आणि आपल्याला जेवढं दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहेत. सहावा प्रश्न मी वाचून दाखवतोय. सहावा प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्हाला एक टॅक्स इनव्हॉइस म्हणजे बिल पावती तयार करायची आहे. त्यांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीवरून आपण तयार करायची आहे. आपण मनानं काहीही लिहायचं नाही. त्यांनी बघा 6व्या प्रश्नामध्ये दिलेली आहे माहिती. काय दिलेली आहे? मी प्रश्न वाचतोय बघा. प्रिपेअर बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे B2C टॅक्स इनव्हॉइस. प्रिपेअर टॅक्स इनव्हॉइस म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर असं म्हटलेलं आहे. B2C टॅक्स इनव्हॉइस युजिंग गिवन इन्फॉर्मेशन म्हणजे दिलेल्या माहितीवरून तुम्ही एक टॅक्स इनव्हॉइस काय करायचं आहे, तयार करायचं, एक पावती तयार करायची आहे. आणि काय म्हटलेलं आहे त्यांनी तर राईट द नेम ऑफ सप्लायर म्हणजे कुणी तुम्हाला माल तो पुरवला, सप्लायरचं नाव तुम्ही लिहायचं आहे, ॲड्रेस लिहायचा आहे, स्टेट लिहायचं आहे, डेट लिहायचा आहे, इनव्हॉइस नंबर लिहायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे तो GSTIN नंबर लिहायचा आहे ॲज पर युअर चॉईस. मुद्दाम इथं ते वाक्य दिलेलं आहे ॲज पर युअर चॉईस. याचा अर्थ तुमच्या मनानं हे सगळं लिहायचं आहे. म्हणजे सप्लायरचं नाव, ॲड्रेस, डेट, टॅक्स इनव्हॉइस नंबर आणि GSTIN नंबर. आता सप्लायर मेसर्स डॅश डॅश डॅश, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर आणि GSTIN नंबर. आता पर्टिक्युलर्स काय काय आहेत बघा. म्हणजे काय काय केलेलं आहे त्यांनी तर रेट ऑफ मोबाईल बॅटरी, रेट ऑफ मोबाईल बॅटरी, मोबाईल बॅटरी आहे 200 रुपयाला आणि त्याच्यावर GST आहे 12% म्हणजे 12% आणि त्याचा HSN म्हणजे कोड आहे 8507. 8507.
आणि त्यानंतर हेडफोन आहे, त्याचा HSN नंबर आहे 8518 असा याचा नंबर दिलेला आहे. इथं दिलेला नंबर आहे तोच आपण लिहायचा आहे. समजा दिला नसेल तर मग आपण मनानं काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके. आता काय काय त्यांनी माहिती दिलेली आहे. तर मोबाईल बॅटरी, त्याच्या अगोदर बघा इथं काय करायचं तुम्ही, आता प्रिपेअर टॅक्स इनव्हॉइस म्हटलेलं आहे, म्हणजे टॅक्स इनव्हॉइस तयार करा. आणि म्हणून मग आपण असं पट्टीच्या साह्यानं उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित आखीव रेखीव टेबल व्यवस्थित आखायचं आहे. आता मी इथं हातानं रेषा आखलेल्या आहेत त्यामुळे थोड्याशा तिरक्या वगैरे झाल्या असतील, परंतु तुम्ही पट्टीचा उपयोग करायचा आहे. पट्टीच्या साह्यानं व्यवस्थित आखीव रेखीव करायचं आहे. टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स, वस्तूसाठीचा जो टॅक्स इनव्हॉइस असतो तो सप्लायर. सप्लायर काय म्हटलेलं आहे बघा, मेसर्स, आणि पुढे डॅश 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 आहे प्रश्नामध्ये. तर यश इलेक्ट्रॉनिक्स. आता या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, लक्षात घ्या. हे काय किराणा मालाचं दुकान आहे का? नाही. हा काय मॉल आहे का? हा काय बाजार आहे का? तर हे मोबाईल बॅटरी आहे, हेडफोन आहे, म्हणून इथे इलेक्ट्रॉनिक्स म्हणायचं आहे. थोडंसं त्यात आपलं डोकं वापरायचं आहे. यश इलेक्ट्रॉनिक्स, इथं तुम्ही काहीही लिहू शकता. आपलं नाव लिहायचं नाही, स्वतःचं नाव लिहायचं नाही. उत्तरपत्रिकेमध्ये जर स्वतःचं नाव लिहिलं, मोबाईल नंबर लिहिला तर तो काय होतो, स्वतःची ओळख पटवण्यासाठीचा जो प्रयत्न केला आहे असं सिद्ध होतं आणि तो पेपर कॉपीड म्हणून बाजूला काढला जातो. म्हणून आपली ओळख पटेल अशा काय खानाखुना करायच्या नाहीत. स्वतःचं नाव लिहायचं नाही, मोबाईल नंबरसुद्धा लिहायचा नाही. त्यानंतर बघा सप्लाय झालं, मेसेज यस इलेक्ट्रॉनिक्स 102/98 ABC रोड पुणे. हे मनानं तुम्ही लिहायचं आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, मराठवाडा जे काय असेल ते, महाराष्ट्र. ओके. आता त्यानंतर इथं इनव्हॉइस नंबर आहे GST/59. काही तुम्ही आकडा लिहू शकता. इनव्हॉइस नंबर GST/59 हे महत्त्वाचं आहे. आता इथं काय बघा GSTIN हे जे आहे ते मी पूर्वी सांगितलेलं आहे की आपण महाराष्ट्रात राहतोय, महाराष्ट्रामध्ये या व्यापाऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे GST करिता, आणि म्हणून 27 हा अंक पहिला पाहिजेच. 27 हा अंक महाराष्ट्रासाठी रजिस्टर्ड आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक राज्याला वेगळा अंक आहे आणि तो महाराष्ट्रासाठी 27 आहे. म्हणून हे अंक तुम्ही काही लिहिले तरी चालतील, परंतु पहिला जो अंक आहे, पहिली जी संख्या आहे ते 27 ASKMA 2020S1Z2. आता हे टोटल किती आहे? तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. लक्षात घ्या, यात दोनच अटी महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्रात राहता म्हणून महाराष्ट्राचा रजिस्टर्ड नंबर आहे 27. हा कायमस्वरूपी आहे, त्यामुळे इथं बदल करायचा नाही. यामध्ये तुम्ही बदल केला तरी चालेल. आणि शेवटी हे सर्व जे अंक आणि अक्षर आहेत, अंकाक्षर अल्फा न्यूमरिकल, हे 15 पाहिजेत. हे किती पाहिजेत? 15 पाहिजे. 16 नको, 14 नको, 20 नको. काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना मागं पुढं करायची सवय असते, अंक बदलायची सवय असते. 15चे 17 18 20 15 पाहिजेत आणि पहिला 27 पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. डेट त्यावेळची तुम्ही लिहू शकता. पहिल्यांदा सिरियल नंबर, HSN कोड, प्रोडक्ट नेम, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट आणि CGST SGST आणखी टोटल. आता बघा पहिल्यांदा दिलेला आहे 8507 HSN नंबर दिलेला आहे. प्रोडक्ट नेम आहे मोबाईल बॅटरी, बरोबर आहे का? मोबाईल बॅटरी आहे. रेट आहे 200 रुपये, म्हणजे एका बॅटरीची किंमत 200 रुपये. क्वांटिटी आहे 1, क्वांटिटी आहे 1. शेवटी दिले बघा 1, बरोबर आहे का? 1 पॅक. आणि टॅक्सेबल अमाऊंट झाली मग 200 रुपये, आणि त्याच्यावर टॅक्स किती दिलेला आहे? 6% टॅक्स आहे. म्हणजे 200 रुपयाच्या 6% म्हणजे 12 रुपये. तसाच SGST सुद्धा 6% म्हणजे ते 12 रुपये. म्हणजे हे 12 अधिक हे 12 24, आणि मूळ किंमत 200 म्हणजे 224 रुपयाला ती बॅटरी आपल्याला मिळेल. दुसरा आयटम आहे HSN कोड 8518. हेडफोन आहे. हेडफोनचा दर आहे ₹750. एका नगाची किंमत, एक क्वांटिटी 1 आहे ₹750. याच्यावर दर आहे मात्र 9%. 9% काय होतं? 67.50.
67.50 म्हणजे 67 रुपये 50 पैसे CGST, 67.50 पैसे SGST आणि हे 750 असे टोटल 885. याची बेरीज करायची आहे सरळ. 750 अधिक 6750 अधिक 6750 885 रुपये होतील. आणि मग आता टोटल CGST किती आला? 79.50 रुपये. SGST आला ₹79.50 आणि टोटल आले ₹1109. अशा पद्धतीनं हा टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि 7 प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, गरज असेल तर ती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. असाच आहे, टॅक्स इनव्हॉइस तयार करा म्हणून एकदम सोपा प्रश्न आहे बघा. मी वाचतोय. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B टॅक्स इनव्हॉइस ॲज पर द डिटेल्स गिव्हन बिलो. म्हणजे खालील जे डिटेल्स दिलेले आहेत त्यावरून बिझनेस टू बिझनेस म्हणजे एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याला जे काही माल दिलेला असतो त्याच्यावर आपण टॅक्स इनव्हॉइस पावती तयार करायची आहे. नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, डेट एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस म्हणजे सप्लायरचं नाव वगैरे डेट काय ते तुमच्या इच्छेनुसार मनानं लिहायचं आहे. त्यानंतर रिसिप्टंट आहे. रिसिपंट म्हणजे काय तर ज्याला देणारा आहे, स्वीकारणारा. थोडक्यात रिसिपंट म्हणजे काय? स्वीकारणारा. त्याचं नाव, ॲड्रेस, स्टेट आणि GSTIN नंबर पाहिजे. ओके. आणि त्यानंतर दिलेलं आहे बघा, ॲटम दिलेला आहे पेन्सिल बॉक्सेस 100 HSN 3924. आता हे असं दिलेलं आहे बघा, सप्लायर ABC एंटरप्राइज म्हणजे यानं सप्लाय केलेलं आहे. या फर्मनं काय केलेलं आहे? यांना सप्लाय केलेलं आहे. सप्लायर ABC एंटरप्राइजेस 279/B APN रोड मुंबई महाराष्ट्र. हे काय असेल ते लिहायचं आहे. यांचा GST नंबर मगासारखं सांगितलेला आहे, महाराष्ट्र म्हणून 27 आणि त्यानंतर पुढं 13 अंक अक्षर पाहिजेत त्यामध्ये म्हणजे टोटल 15 होतील. 2 यांनी कुणाला? टू ओंकार स्टोअर्स, प्लेस ऑफ डिलिव्हरी ओंकार स्टोअर्स राजारामपुरी कोल्हापूर, इनव्हॉइस नंबर GST 202. यांचा सुद्धा इथं काय करा, GSTIN लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल. ओके. आणि मग आता डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स पेन्सिल बॉक्सेस HSN नंबर 3924 क्वांटिटी 100 घेतलेली आहे आणि दर आहे 20 म्हणजे 100ला एकाला 20 तर 100ला किती? 2000 रुपये. त्यानंतर जिक्सॉ पझल्स आहेत, कोड्यांचं काहीतरी असेल 9503 क्वांटिटी 50 आहे, एकाचा दर 100 आहे, 50साठी 5000 रुपये. टोटल झाले 7000 रुपये. पण फक्त हे 7000 रुपये असे करून चालणार नाही, तर त्याच्यावर काय केलं आहे बघा, लेस डिस्काउंट काय दिलं आहे का? तर डिस्काउंट काय दिलेलं नाही यांनी. टॅक्सेबल व्हॅल्यू त्याच्यावर ॲड CGST 6%, SGST 6% आणि म्हणून 6% किती होणार? 420. याचा 6% 420 बरोबर आहे का? म्हणजे 7000च्या मी इथं लिहितो 7000 गुणिले 6 भागिले 100 0000 7 6 42 420 रुपये. येते का लक्षात? म्हणजे 6% या 7000च्या 6% या 7000च्या म्हणजे CGST आणि SGST असा टोटल 420 आणि एकूण 7840 रुपये यांच्याकडून यांना देणं आहे. ओके. अजून खाली याचे आहे हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये या किमती दिलेल्या आहेत. हे आपण शोधायचं आहे. ओके. रेट 20 आहे एकाचा, 100ला 2000. रेट 100 आहे एकाचा, 50ला 5000. गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार. ओके. हे झाल्यानंतर याच्या खाली 1-2 वाक्य लिहायची आहेत. म्हणजे यांच्याकडून ओंकार स्टोअर्सवाल्यांकडून यांना 7840 रुपये गेले पाहिजेत. मग हे काहीतरी सांगणार ना खाली निरोप त्यांना की प्लीज चेक किंवा काय रोख पैसे जे कोण पोचवायला आले असेल त्यांच्याजवळ पैसे पाठवा किंवा चेक पाठवून द्या. ओके. ते फक्त एक वाक्य खाली आपल्याला लिहायचं आहे.